नमस्कार. वाचलेलं, आवडलेलं या सत्रामध्ये आज कवितेविषयी बोलू काही. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात शाळेत जाण्याच्या वयापासूनच कविता दाखल झालेली असते. खरं तर त्याही आधीपासून म्हणजे अडगुलं मडगुलं, चांदोबा चांदोबा, भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, असं करत करत ती जी येते ती अगदी आपली कायम सोबतच करीत राहते. शाळेत गेल्यावर सुद्धा म्हणजे या बालांनो या रे या, लवकर भरभर सारे या, असं करत करत ती कधी आईल तटावर पहिलं तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, चार घरांचे गाव चिमुकले, असं करत बालकवी तिला जे घेऊन येतात, तर त्यानंतर मात्र तिचा पगडा हा कायम मनावर राहतो. मला तर आठवतं शाळेत असतानाची कुसुमाग्रजांची अनामवीरा ही ऐकताना अगदी अंगावर रोमांच उभे राहायचे, किंवा सावरकरांची जयोस्तुते हे ऐकताना काव्य तर असं वाटायचं की म्हणजे मंत्रमुग्ध होऊन गेल्यासारखं व्हायचं. पाडगावकरांची टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, किंवा इंदिरा संतांची गवत फुला रे गवत फुला. कवी बी यांची जी कविता होती गायी पाण्यावरी काय म्हणून आल्या, तर ही कविता इतकी भावली होती शाळेत शिकवत असताना की ती मुलगी आपणच आहोत असं कित्येक काळ वाटत राहिलं. आणि पुढेही त्यातल्या लंकेच्या पार्वतीचा जो संदर्भ होता तो आयुष्यावर प्रभाव टाकतच राहिला. आपल्या प्रत्येकाचाच प्रवास हा सरळ साधा कधीच नसतो. नाही, तो कधी नागमोडी वळणाचा, कधी सावलीचा, कधी कडक चटके देणाऱ्या उन्हाचा, अं, असाच तो सुरू राहतो. आणि मग या दोन्ही वाटेंवर कविता आपली कधी साथ सोडत नाही. म्हणजे वेगवेगळ्या रूपात येऊन ती भेटतच राहते. कधी ती प्रियकर होऊन येते, कधी प्रेयसी होऊन येते, तर कधी आयुष्याचं तत्वज्ञान सांगणाऱ्या तत्वज्ञाच्या रूपात सुद्धा येते. कधी ती अल्लड बालिका असते, तर कधी क्रांतिकारक बंडखोर वृत्तीची सुद्धा असते, कधी निरागस असते, तर कधी एखाद्या शिक्षकाच्या भूमिकेत येऊन सुद्धा समोर उभी राहते. अशी ही जी कविता आहे, तिच्याविषयी जर बोलायचं झालं तर आज तृष्णा काठ, म्हणजे जसं यशवंतराव चव्हाणांचं कृष्णा काठ होतं, तसंच या पुस्तकाचं नाव तृष्णा काठ आहे. कवीची तृष्णा ही कायम असते. आणि या पुस्तकाचा कवी आहे तृष्णा काठेचा वैभव देशमुख. वैभव देशमुखची ओळख आता महाराष्ट्राला नवी राहिलेली नाहीये. वैभव देशमुख यांनी म्हणजे कुसुमाग्रज पुरस्कार हा मानाचा पुरस्कार तर मिळवलेला आहे, पण त्याबरोबर अनेक पुरस्कार त्याला आजपर्यंत मिळालेले आहेत. त्याच्या कविता खूप सहज सोप्या आणि समजायला त्या शब्दातनं आपलं सौंदर्य प्रगट करत येतात. वैभव देशमुख यांनी याची आणखीन एक ओळख म्हटलं तर अनेक चित्रपटांचं गीतलेखन तो करतोय. पण नाळचं गाणं विशेषतः अगदी लक्षात राहण्यासारखं आहे त्याचं. वैभवच्या ज्या कविता आहेत, अनेक प्रांतातून त्या सैर करतात. म्हणजे तो निसर्ग कवी आहे, पुन्हा तो प्रेम कवी आहेच, तो बालकवी पण आहे, आणि सामाजिक आशयाच्या अत्यंत अर्थपूर्ण कविता सुद्धा त्यानं वाचकांसमोर ठेवलेल्या आहेत. त्या कधी यमकाच्या साथीनं अवतरतात, तर कधी मुक्त छंदात विहरतात. त्याचा तृष्णा काठ हा काव्यसंग्रह माझ्यासोबत तर सतत बरोबर असतो. अगदी मनात कायम म्हणजे त्याची साथ मला ऐकायला येत असते. वैभवच्या कवितेचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वेदना, प्रत्येक भावना आपल्यात मिसळून जाते. आणि मग म्हणून ती वाचणारेचेच होते असं मला वाटायला लागतं. म्हणूनच आज हे पुस्तक आपण निवडलेलं आहे. आजच्या व्यवहारी जगात साधं असणं म्हणजे अडाणीपणाचं लक्षण आहे. आणि या जगाबरोबर धावताना, जुळवून घेताना प्रत्येकाचीच, विशेषतः संवेदनशील माणसाची खूप दमछाक होते. अशा वेळी हे जगणं कशामुळे सुसह्य होत असेल, तर त्याच्याबरोबर एखादी जर अशी गोष्ट असेल की ती त्याची साथ कधीच सोडत नाही, तर अशामुळेच त्याचं जीवन थोडं सुसह्य होऊ शकतो. तर कुठली झुळूक या कवीला सुद्धा आश्वस्त करते ते आपण बघू. कवी म्हणतो, या माझ्या अडाणीपणाच्या काचा,
या माझ्या अडाणीपणाच्या काचा पसरल्या आहेत माझ्या रस्त्यांवर. निसटून गेल्यासारखा वाटतो त्यांना उचलून फेकण्याचा काळ. या कवितेची वही घेऊन या काळाच्या वेगाशी वेग जुळवताना मी रोजच होतो रक्तबंबाळ. मी उपटून फेकली असती कविता, मी उपटून फेकली असती कविता, पण तिच्यासोबत जगणंच उपटून येण्याची जास्त आहे शक्यता. तिने घट्ट धरून ठेवली आहे माझ्या जगण्याची माती, तिने घट्ट धरून ठेवली आहे माझ्या जगण्याची माती. कवितेमुळे तर लहरतोय थोडासा हिरवा रंग. नाहीतर अशा उन्हाळ्यात कोण असतं कोणाचं. मी झाडांनाही सावल्या चोरताना पाहिलंय. प्रतिकूल परिस्थितीत असणारा, आपल्यात असणारा आशावाद आपल्याला जिवंत ठेवण्यास कसा मदत करतो, हे वैभव आपल्या अनेक कवितांमधून सातत्यानं सांगत असतो. मनातली बाहेर न आलेली कविताही त्याच्या प्रतिकूल परिस्थितीत त्याच्याबरोबर असतेच. व्यवहारी जगात त्याचं संवेदनशील मन रोजच आपलं मरण बघत असतं. चालू जगातली प्रतिभावंतांची प्रतिभा, उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची जनरीत, सांस्कृतिक बधिरता व्यंगात्मक रीतीनं वैभव मांडतो. वाचकाला अंतर्मुख व्हायलाही तो भाग पाडतो. वैभवमधल्या कवीसोबतचा प्रवास सोपा आहे, पण साधा नाही, सुलभ नाही. त्याची कविता सरळ आहे, पण तिला अनेक कंगोरे आहेत. आजच्या जगात लोकांच्या मानसिकतेचं तो चोख विश्लेषणही करतो. आज सोशल मीडिया, स्मार्टफोन्स यांनी आपल्या आयुष्यावर आक्रमण केलंय, आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय. सगळं जग जवळ आलंय असं उगाचच वाटत राहतं, पण खरंच का ते जवळ आलंय? रोज तासनतास फोनवर बोलणारे खरंच जीवाभावाचे असतात का? यावेळेस वैभवमधला कवी विचारतो, सगळेच फोनवर बोलतायत, सगळेच फोनवर बोलतायत, सगळीच गर्दी एकटी आहे. सगळेच फोनवर बोलतायत, सगळीच गर्दी एकटी आहे. खरंच आहे. म्हणजे तो जेव्हा पर्यावरणावर सुद्धा बोलायला लागतो, तेव्हा तो म्हणतो, आपणच गिळलाय भोवतालचा हिरवा, आपणच गिळलाय भोवतालचा हिरवा, आपणच करतोय वर्तमान काळा. आपलं भविष्य कुठल्या रंगाचं असेल? हा म्हणजे काय म्हणतो, आपल्याला बधीर करणारा प्रश्नही तो उभा करतो. जागतिकीकरणाच्या आधी बालकवींचा निसर्ग ज्यावेळी गावागावात मनामनात होता, त्यावेळची गोष्ट. शहरात कोणी कामानिमित्त आलेला एखादा, त्याची पावलं मात्र किंवा त्याचं मन मात्र गावच्या दिशेनंच ओढ घेत असायचं. आणि गावाकडे धावणारं जे मन असतं ते एक वैभवनं आपल्या कवितेतून बरोबर टिपलेलं आहे. तो म्हणतो, गावाकडे पूर्वी गावाला जायला निघालं की मन किती घाई करायचं, पूर्वी गावी जायला निघालो की मन किती घाई करायचं. अजून बसायचोय नाही बसमध्ये, अजून बसायचोय नाही बसमध्ये की संबंध तुटायचा शहरापासून. अजून हलायची नाही गाडी स्टँडवरून, तर मी गावाच्या शिवेवर. हा नेमकाच मागे पडायचा शहराचा आवाज. असलेली गावं किती जवळची वाटायची. ती बसची खिडकी म्हणजे एक वेगवान चित्रपट. गाडी जेव्हा थांबायची गावाच्या शिवेजवळ, गावाच्या पाटीजवळ, वेळ काजळलेली असायची. एका तंद्रीतच उतरायचो गावाच्या मातीत. झिरमिरत्या उजेडात आणि पावलांना डोळे असल्यागत चालायचो. ते ओळखीचं हसणं, ते मित्रांचं भेटणं, ती अंगणाची विचारपूस, ते चौकातलं थांबणं. अंधार दाट आणि पावलं जड व्हायची नकळत घरी पोहोचेपर्यंत. पण किती ताजं करून जायचं, पण किती ताजं करून जायचं घराचं आपल्या रस्त्यावर डोळे सोडून बसणं. ही गावाची ओढ, ही मित्रांची ओढ, ही घराची ओढ अजूनही आहे का तशीच? जागतिकीकरणाचे वारे आता माझ्यापर्यंतही अगदी आतपर्यंत येऊन पोहोचलेत. त्याचे परिणाम हे सगळ्यांना स्वीकारावेच लागतायत, मनात असो की नसो. गावाकडे अधीर होऊन धावत सुटणारा मी आता बदललोय. या शहरानं मला पुरतं बदलवलंय. माझं मी पण हिरावून घेतलंय. आणि आता कधी काळी खरं असलेलं गाव आणि तो गावाला जातानाचा प्रवास फक्त सगळं स्वप्नापुरतंच उरलंय. याची खंत
कवी व्यक्त करतो. बदललेलं गाव त्याला नकोसं वाटतं. खरं तर गावही बदललंय आणि तोही बदललाय. शहराच्या विळख्यात सापडलेलं त्याचं असहाय्य मन, म्हणजे त्याला वाटत असूनही शहराचे पाश तो तोडू शकत नाही. आणि मग तो म्हणतो, आताशा मन निघतच नाही या शहरातून. आताशा मन निघतच नाही या शहरातून. आता एखादा निरोपच येतो गावाकडून आणि ढकलत नेतो शहराच्या बस स्टँडवर. ही केव्हा सुटलेली असते गाडी स्टँडवरून, तरी मी लटकलेलाच असतो शहराच्या हाताला. हा केव्हाचा मागे पडतो शहराचा आवाज, तरी माझं फिरणं शहराच्याच रस्त्यांवरून. ही प्रवासाची वेळ म्हणजे चिंताच्या यादींची एक जाडजूड वहीच. गाडी जेव्हा थांबते गावाच्या स्टँडवर, अंधार ठणकत असतो. एका मरगळलेल्या अवस्थेतच उतरतो गावाच्या सडकेवर आणि आंधळा असल्यागत चाचपडत चालतो. ओळखीचं हसणं नाही, मित्रांचं भेटणं नाही, अंगणाची विचारपूस नाही आणि चौकातलं थांबणंही नाही. तरी अंधार दाट, तरीही अंधार दाट आणि शरीर नकोसं होतं गावातल्या अपेक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत. किती उदास करून जातं गावात आपल्या घराचं नसणं. आणि अजूनही वाजत असते मोबाईलची बेल, आणि अजूनही वाजत असते मोबाईलची बेल. होताच येत नाही, होताच येत नाही आउट ऑफ कव्हरेज या शहरापासून. या शहराचा खरं तर कवीला मनापासून राग येतो, पण सुटका तर नाही. हे शहर त्याला लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीसारखं वाटायला लागतं. शहरात होणारी सर्वसामान्यांची परवड वैभवमधल्या कवीला व्यथित करून जाते. तो त्याचे परिणाम मांडतो. शहरात येणारं बधिरपण तो मान्यही करतो. आपणच आपल्या विनाशाला कसे कारणीभूत आहोत याविषयी देखील तो बोलतो. शहरांनी माणसाच्या मानसिकतेवर केलेलं आक्रमण आणि त्याच्या गोठवलेल्या भावना त्याच्या कवितेतून व्यक्त होत राहतात. भूतकाळाला विसरता येत नाही, कटू वर्तमानाला स्वीकारता येत नाही, पण तडजोड ही तर करावीच लागते. त्यामुळे आगतिक झालेल्या कवितेचं चित्र तो रंगवतो. तो म्हणतो, प्रेम करणाऱ्या प्रेम करणाऱ्या पण लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीसारखं हे शहर. सारं दिलं पण रुजू दिली नाहीत घराची मुळं या जमिनीत. खोलवर गेलेली घरांची मुळं सहज उपटून घेतली गावातून. खोलवर गेलेली घराची मुळं सहज उपटून घेतली गावातून. असं बेहोश केलं या शहरानं. असा स्पर्श केला मनाच्या हळव्या कप्प्याला की मी शहरमय झालो. आणि एका नशेतच मान्य केल्या या शहराच्या साऱ्या अटी. डोळ्यावर पाणी मारून रात्र रात्र जागवली. रक्ताची वाफ दिली या शहराच्या उन्हाला. गरम लाल वेळांना डोळे दिले तासनतास. कंपन्यांच्या धुराला फुफ्फुस दिलं काही काळ. पायांची वणवण दिली या साऱ्या रस्त्यांना. कधीची तहान घेऊन मी फिरतोय या शहरात. कधीची शोधतोय एखादी ओली जागा. किती वर्षांच्या पहारी तुटून पडल्यात, पण कसे संपत नाहीयेत हे खडकांचे थर. किती खोल जाऊन बसलंय या शहराचं पाणी. एकदा ठेच लागली, एकदा ठेच लागली तर गावाच्या मातीचा वास आला रक्तातून. वाटलं धावत सुटावं सुसाट, वाटलं धावत सुटावं सुसाट गावाच्या दिशेनं. पण कुठं? घराच्या मुळाची जागाच हरवलीये गावातून. आणि इथे रुजण्याच्या प्रयत्नात तर मुळच हरवत चाललंय घर. प्रेम करणाऱ्या पण लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीसारखं हे शहर. एकीकडे निसर्ग आणि आयुष्याचं तत्वज्ञान, तर दुसरीकडे वैभवच्या कवितेमधलं वेगानं आणि यांत्रिकीकरणानं माणसाची होत असलेली फरफट. ही सगळं म्हणजे वाचताना आपल्या मनाचा ही कविता ताबा घेते. अशा वेळी कवी आपल्याला भूतकाळाची एक सैरही करून आणतो. तो त्या बालपणातल्या निरागस आठवणी समोर उभ्या करतो. तो म्हणतो, डोळे भरून चांदणे कथा ऐकताना प्यावे. डोळे
भरून चांदणे कथा ऐकताना प्यावे, पुन्हा निवांतले क्षण कोणी धरून आणावे. डोळे भरून चांदणे कथा ऐकताना प्यावे, पुन्हा वेचाव्या निंबोळ्या आणि दुकान मांडावे. रंगी बेरंगी काचेचे पैसे खिशात मावावे, पुन्हा नव्याने सुट्टी शाळेला मारावी. दिस मातीत मळावा, सांज नदीत ढळावी. नदी काठी काजव्यांचे दिवे मोजत बसावे. नदी काठी काजव्यांचे दिवे मोजत बसावे, पुन्हा निवांतले क्षण कोणी धरून आणावे. डोळे भरून चांदणे कथा ऐकताना प्यावे. ही बालपणाची सैर झाली की मन कितीक वेळ त्या भूतकाळात रमून जातं. कवी आपल्याला गावातल्या शेतात सुद्धा त्याच्या घेऊन जातो. त्यानं त्याच्या मनातला बालकवी जिवंत ठेवलाय. त्याचा प्रत्यय त्याच्या अनेक कवितांमधून येतो. तो म्हणतो, सोन्यानं फुलला मळा सखे, सोन्यानं फुलला मळा, सोन्यानं फुलला मळा सखे, सोन्यानं फुलला मळा. हा ढवळा कापूस मऊ अन हिरवा हिरवा गहू, पिवळा पिवळा जोंधळा सखे, सोन्यानं फुलला मळा. भारानं झुकल्या तुरी मोहरातही मोहरी, अन केळीवर कावळा सखे, सोन्यानं फुलला मळा. हे झाड उंच नारळी त्याची ती रुंद सावली, झाकते कशी नारळा सखे, सोन्यानं फुलला मळा. कणसावरती चिवचिव आंब्यावरती कुहू, दे गळ्यात मिसळून गळा सखे, सोन्यानं फुलला मळा. सोन्यानं फुलला मळा सखे, सोन्यानं फुलला मळा. खरोखरच या सोन्यानं फुललेल्या मळ्यात जाण्याची, तिथे म्हणजे वास्तव्य करण्याची अशी इच्छा मनात निर्माण व्हायला लागते या कवीची कविता वाचून. आपल्या धावणाऱ्या पायांची आज खरं तर चाकं झालेली असली तरी क्षणभर विसाव्यासाठी बसलं की वैभवची कविता अशी पुढ्यात येऊन स्वागतच करते. ज्या शहराला आपण कायम नावं ठेवतोय ते शहर आपणच तर निर्माण केलंय. ही मुळं हरवत चाललेली अवस्था पुन्हा घट्ट करायची असेल तर वैभवच्या कवितेचं बोटही घट्ट धरावंच लागेल आणि त्या कवितेबरोबर चालावंही लागेल. तिच्या गतीचा, तिचा आनंद घेत कधी तिच्यासारखं निरागसही व्हावं लागेल, तर कधी तिच्यापासून स्थितप्रज्ञासारखं वागायलाही शिकावं लागेल. वैभवची कविता खूप हळूवार आहे, पण तितकीच ती सशक्त आणि खंबीरही आहे. ती हळूवार असली तरी नैराश्यापासून दूर ठेवणारी आहे. कटू वास्तव दाखवत असली तरी जगण्याची आशाही दाखवणारी आहे. वैभव म्हणतो, वैभव फार सुंदर वर्णन आहे या कवितेमध्ये. तो म्हणतो, झाडं असतात विद्यार्थी, झाडं असतात विद्यार्थी, ऋतू त्यांचे गुरु असतात. झाडं असतात विद्यार्थी, ऋतू त्यांचे गुरु असतात. झाडांचीही परीक्षा असते, झाडांचीही परीक्षा असते. झाडं सुद्धा पेपर देतात. ऊन पाऊस वादळ वारा अवघड अवघड विषय असतात. झाडांनाही ताण येतो, झाडं सुद्धा कंटाळतात. झाडांनाही ताण येतो, झाडं सुद्धा कंटाळतात. अशा वेळी झाड मग पाखरांचं गाणं ऐकतात. अशा वेळी झाडं मग पाखरांचं गाणं ऐकतात. जगत राहणं यालाच झाड खरं मेरिट म्हणत असतात. जगत राहणं यालाच झाडं खरं मेरिट म्हणत असतात. वादळ कितीही मोठं असो, वादळ कितीही मोठं असो,
झाडं जागा सोडत नाहीत. वादळ कितीही मोठं असो, झाडं जागा सोडत नाहीत. उन्मळून पडतात, उन्मळून पडतात, पण आत्महत्या करत नाहीत. पण आत्महत्या करत नाहीत. खूप मोठा विचार वैभव या कवितेतून वाचकांना देऊन जातो. वैभवची माझी आवडती कविता या तृष्णा काठेत आपलं स्थान मजबूत करून उभी आहे. वैभवच्या अनेक कविता, खूप सुरेख कविता या तृष्णा काठेत समाविष्ट झालेल्या नाहीत. त्या पुढच्या काव्यसंग्रहात असतील, येतील. पण यातल्या सुद्धा एकण एक यातली कविता जी आहे ती आपल्याला विचार करायला भागच पाडते. आणि वैभवच्या कविता तर नेहमीच मला माझ्याच वाटतात. मला माझ्याच काय, प्रत्येक वाचकाने ती वाचली कविता की ती त्याला त्याचीच आहे असं वाटू शकण्याचं सामर्थ्य या कवितांमध्ये आहे. त्यातलीच एक मला आवडणारी कविता की मी जी अनेक कार्यक्रमांमधनं तिच्या 2 ओळी का होईना पण सादर करते, ती कविता म्हणजे सांज घराशी घुटमळताना आठवते का काही. सांज घराशी घुटमळताना आठवते का काही. भवताली कोणी नसताना आठवते का काही. भवताली कोणी नसताना आठवते का काही. लाख पहारे असतानाही भेटत होतो आपण. लाख पहारे असतानाही भेटत होतो आपण. वादळ वारे असतानाही भेटत होतो आपण. पाऊस धो धो कोसळताना आठवते का काही. भवताली कोणी नसताना आठवते का काही. नव्हती चिंता नव्हती आशा नव्हते कुठले दुखणे. स्वप्नाहूनही सुंदर होते तेव्हा आपुले जगणे. नव्हती चिंता नव्हती आशा नव्हते कुठले दुखणे. स्वप्नाहूनही सुंदर होते तेव्हा आपुले जगणे. फुलपाखराला बघताना आठवते का काही. भवताली कोणी नसताना आठवते का काही. सांज घराशी घुटमळताना आठवते का काही. भवताली कोणी नसताना आठवते का काही. वैभवच्या कविता मनात अशा रेंगाळत राहतात आणि त्या तशाच आपल्याबरोबर ठेवायला आपल्यालाही खूप छान वाटेल, मला तर नेहमीच वाटतं. आणि म्हणूनच हा तृष्णा काठ तुमच्या समोर आणलेला आहे. आणि वैभवच्या कविता, अनेक कविता यूट्यूबवर पण अनेक कार्यक्रमांमध्ये पण आहेत. आणि त्याचा हा काव्यसंग्रह जो आहे तृष्णा काठ हा ग्रंथाली प्रकाशनानं प्रसिद्ध केला आहे. 2013 मध्येच प्रसिद्ध झालेला हा काव्यसंग्रह वाचकांनी जरूर जरूर वाचावा. कवी वैभव देशमुख, काव्यसंग्रह तृष्णा काठ. लवकरच भेटूया. धन्यवाद.